शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे खूप मोठे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. जसे की यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीनचा मोठा स्रोत आहे. आता बघा, ही भाजी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं भाजी बनवायची, म्हणजे थोडंफार टेस्टलासुद्धा वेगळी चव जाणवते आणि 2 घास जास्त जातात. यासाठी कधी शेंगदाण्याचं कूट घालून भाजी करायची, तर कधी वाटण वाटून. तर आता मी यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून भाजी बनवणार आहे. म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत का नाही शेअर करावी. आता हरभऱ्याची डाळ जी आहे ना, ती शिजायला खूप वेळ लागतो. यासाठी डाळ जी आहे ना, ती मी अगोदरच भिजवून घेतलेली आहे, अगदी 10 ते 15 मिनिटभर. आणि मंडळी, शेवग्याच्या शेंगासुद्धा सोलून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एक वाटणसुद्धा बनवून घ्यायचं आहे. वाटणामध्ये सुकं खोबरं, त्याचबरोबर शेंगदाणे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सर्व जे जिन्नस आहे ना, ते अगोदरच भाजून घेतलेलं आहे. तर मिक्सरला लावून वाटण बनवून घेतलेलं आहे. आता देऊया भाजीला फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. छान अशी फुलली गेली की यामध्ये आपण वाटण केलेलं जे आहे ना, ते वाटण यामध्ये टाकणार आहोत आणि अगदी तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ना, ते परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये मी टाकलेला आहे 2 चमचे घरगुती मसाला आणि फक्त ह्यामध्ये घरगुती मसाल्याचाच वापर इथे मी केलेला आहे. जर तुम्हाला कुठले एक्स्ट्राचे मसाले यामध्ये ॲड करायचे असतील ना, तर करू शकता आणि फक्त घरगुती मसाला वापरूनसुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. मसाला जो आहे तो वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये टाकूया शेवग्याच्या शेंगा, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ. भिजवून घेतल्यामुळे डाळ जी आहे ना, ती खूप काहीसा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी. लवकर शिजली जाते. अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये डाळ जी आहे ना, ती अगदी मऊसूत शिजली जाते. आता टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ आणि खरंच सांगते, वाटण आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे शेवग्याच्या शेंगाची जी भाजी आहे ना, त्याची चव दुप्पट होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा ह्या पद्धतीने. आता काय करूया, गॅसची फ्लेम आहे ना कमी करूया आणि अगदी शेंगा आणि हरभऱ्याची डाळ शिजेपर्यंत वाट पाहूया. आणि बघू शकता, पुढे मी चेक करून पाहिलं, मस्त जशी डाळ आणि शेंगा ज्या आहेत ना, त्या दोन्ही शिजल्या गेलेल्या आहेत. तर यावरती सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे बारीक चिरून कोथिंबीर. आणि झाली ना मंडळी तयार ही रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगाची. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा राईससोबत मस्त कमाल लागते, अप्रतिम लागते. ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही भाजी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.